शेतकरी बांधवांनो, आपण आज कोळी बोरकर येथील प्रगतशील शेतकरी प्रभाकरजी कळंबे यांच्या शेतात आलेलो आहे. त्यांनी एक नवीन प्रयोग केला राजमा पिकाचा. जवळपास रब्बीमध्ये हरभरा आणि गव्हाला साईड देऊन त्यांनी राजमा पिकाचं 10 एकरावर लागवड केली. त्यांनी एक कोणची व्हरायटी, केनिया बेन्स नावाची ही व्हरायटी आहे. एक दुसरी कोणची लावली, डार्क चित्रा एक लावलेली आहे आणि एक वाघा लावलेली आहे. तर या 3 व्हरायटीचा आम्ही जेव्हा शेतात फिरलो तर त्या 3 व्हरायटीमध्ये काय आम्हाला समस्या जाणवल्या. जी ही केन्स बेन्स व्हरायटी आहे हिच्यात मरीचं प्रॉब्लेम जास्त आहे. मुळातून जे रोग लागतात सुरुवातीला जळीचं प्रॉब्लेम जास्त आहे. तर ही जर व्हरायटी लावायची असली आपल्याला तर आपण पेरणीपूर्वी शेतात शेणखत, गांडूळ खत किंवा निंबोळी खत याच्यात ट्रायकोडर्मा मिक्स करून आपण फेकलं पाहिजे. ट्रायकोडर्मा सुडोमोनास, म्हणजे आपल्याला ते जमिनीतले आजार कमी लागतील. दुसरं, योग्य जर नियोजन केलं, कदाचित यांच्या या शेतातल्या या भागात शेणखताचा काही गंज वगैरे इथे असणार, त्यामुळे जमिनीची सुपीकता चांगली आहे. त्यामुळे याचा कलर पूर्ण हिरवागार दिसते. आणि हेच बाजूला पाहिलं आपण तर इकडे पिवळसर दिसते. म्हणजे हे जमिनीची ताकदीचा बाकी एकच मॅनेजमेंट आहे, एकच व्हरायटी आहे, एकच सर्व गोष्टी आहेत. पण हा एक फरक जाणवते आपल्याला. दुसरं, जर योग्य नियोजन केलं मित्रांनो तर हे राजमा पिकांना बघा शेंगाचं बऱ्यापैकी उत्पन्न याला निघू शकते. मागच्या वर्षी आपल्याला किती झालं होतं राजम्याचं? एकरी 8 क्विंटल, जवळपास एकरी 8 क्विंटल. आणि विक्री काय भावानं केली होती? 10,400 रुपयानं विक्री केली होती. म्हणजे 8 क्विंटल आणि 10,000 रुपये, समजा 80,000चं त्यांना जवळपास या एका एकरामध्ये उत्पन्न झालेलं होतं. एवढा हरभरा होत नाही आणि गहू होत नाही. तर यांनी हे प्रयोग करून आणि हिंमत करून 10 एकरावरती केलेलं आहे. दुसरं, चित्रामध्ये जे आहे आपलं वाघ्यामध्ये काय, वाघ्याच ना, वाघामध्ये काय समस्या आम्हाला जाणवली की जेव्हा शेंगा लागतात आणि त्याला प्रॉपर सूर्यप्रकाश जर नाही मिळाला तर वरून पानं पिवळे होतात आणि डावणी रोगाचा प्रादुर्भाव जास्त येतो. मग असा डावणी रोगाचा जर प्रादुर्भाव आला तर याला काय करायचं, आपण एखादं 13-0-45 सारखं वॉटर सोल्युबल खत घ्या आणि त्याच्यासोबत जैविक बुरशीनाशक घ्या, मिल्डॉन सारखं. मिल्डॉन एक येते. आणि जर नाहीच मिळालं तर ॲलिएट किंवा प्रोफायलर सारखं एखादं बुरशीनाशक त्याच्यावरती फवारून घ्यायचं. पण केमिकलपेक्षा जैविकला बऱ्यापैकी रिस्पॉन्स मिळेल असं मला वाटते. आणि या पद्धतीने यांनी वेगवेगळा प्रयोग करून गावात यांचं पाहून जवळपास या कोळी बोरकर गावात जवळपास 100 एकरापर्यंत राजमा पिकाचं लागवड केलेली आहे. आणि असाच नवीन प्रयोग करून आपल्याला काहीतरी शेतीत, पारंपरिक शेतीला पलटा देणं गरजेचं आहे. परंतु हे पीक घेताना सर्वात महत्त्वाचं आहे, आपण आम्हाला इथे एक निदर्शनास आलं, स्प्रिंकलर ऐवजी पाट पाणी किंवा ड्रिपनं जर इरिगेशन केलं तर या पिकाला जास्त फायदा होतो. का? कारण स्प्रिंकलरचं पाणी दिल्यानंतर माती त्याच्यावरती पानावरती उडणार, याचे पानं नरम राहतात. मग याला काय होते, माती त्या पानावर उडल्यानंतर तिथे एक बुरशी डेव्हलप होते आणि बुरशीचा जास्त प्रादुर्भाव होते. त्यामुळे ती एक समस्या आपण लक्षात घ्यायची. पाणी जर पाटपाणी दिल्या गेलं किंवा ड्रिपचं पाणी इरिगेशन केलं गेलं तर आपल्याला अजून जास्त फायदा होईल. धन्यवाद. मनोज जाधव, मनोज फर्टिलायझर्स, रिसोड.